नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस खूप खास आहे. आज गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. आज 27 तारीख आहे आणि आमच्या इकडे भांडुपला ज्या मी चाळीमध्ये राहतो त्या चाळीमध्ये आपण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतो दरवर्षी. आता भरपूर वर्ष झाली तर आपण इकडे गणेशोत्सव साजरा करतो आहे आणि इथे महत्त्वाचं असं आहे की जे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला आणि ज्या कारणासाठी सुरू केला ते आपण इकडे व्यवस्थित करतो. कारण मी लहानपणापासून ज्यांच्यामध्ये वाढलो ते सगळे माझे मित्र किंवा माझे जे शेजारी आहेत हे सगळे विविध धर्मांचे आहेत आणि सगळेजण एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. तर आता सकाळचे 6:15 झालेत आणि आपण गणपतीची मूर्ती आणायला निघतो आहे. आपण दरवर्षी पेनवरून मूर्ती आणतो हमरापूरवरून आणि आमच्या मंडळाच्याच एका मित्राचा टेम्पो आहे. तो टेम्पो आता आपण घेऊन निघणार आहोत. टेम्पो मीच चालवणार आहे. आता मस्त धमाकेदार आगमन होणार आहे ते सगळं मी कवर करणार आहे. मूर्ती कशी आहे, येताना कसे नाचत गाजत येतो आहे ते सगळं ह्या आजच्या ब्लॉगमध्ये कवर होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा आहे आपला गणपतीचा मंडप. काल रात्रभर सगळी तयारी झालेली आहे, डेकोरेशन वगैरे सगळं. मंडपाला आपण इकडे खाली बॉर्डर पण करतो विटांची, जेणेकरून समोरचं पाणी आतमध्ये यायला नको. आणि कार्यकर्ते पण आलेले आहेत आपले. तर तुम्हाला माहीत असेल चाळीतला गणपती सेलिब्रेट करायची मजा ही वेगळीच असते. तसं आपण दरवर्षी करतो. हे आमचे कार्यकर्ता, हा काके, हा ग्लॅडसन गेल्या वर्षी लेट झालेला, यावर्षी मी याला लेट केला आहे. तर चला आता बाहेर कोण कोण आले बघूया आणि सुरुवात करूया. कारण ह्या वर्षी लेट झालं आपल्याला. 6:15 म्हणजे खूप लेट झालं आहे. बघा लोक पाठ घेऊन चालले आता पुढे. तर मी तुम्हाला सांगितलं म्हणजे सगळ्या जाती धर्माची लोक इथे येऊन सेलिब्रेट करतात हा उत्सव. तो मी आता स्टार्टिंगलाच पाहिलं. तो ग्लॅडसन आहे, म्हणजे तुम्हाला कळलंच असेल त्याच्या नावावरून की तो कॅथलिक आहे. आता मी अर्णवीला घेऊन निघतो आहे आणि आज माझ्याबरोबर आहे अर्णवी. हाय. तर गेल्या वर्षी पण अर्णवी येणार होती पण अर्णवीला जमलं नाही यायला कारण ती उठलीच नव्हती. मी भरपूर प्रयत्न केलेला पण ह्या वर्षी तिला घेऊन चाललो आहे. तिला खूप इच्छा होती. हाँ, अर्णवी भी आ रही है आणि सगळेजण आलेले आहेत. काके, कौशल आणि ग्लॅडसन कुठे गेला आपला आणि बाकी. हां बोलाय सबको, फोन करता हूँ मैं. आणि ह्या टेम्पोमध्ये आपण जाणार आहोत. हा माझ्या मित्राचा टेम्पो आहे हिरेनचा. राधिका नाही आहे तर राधिका ऑस्करला फिरवायला आले सकाळी सकाळी. ये अच्छा क्या डांबर मारा रात को? अभी मारा है. अभी मारा क्या? चला चला सगळेजण आलेले आहेत. आपले सिनियर कार्यकर्ता पण आलेत, सुनील भाऊ. आणि हे आपले दुसरे सिनियर कार्यकर्ता सुनील गुप्ता. हे सुनील चतुर आहेत, हे सुनील गुप्ता आहेत. हे दोन सुनील जर नसले आमच्याबरोबर तर आमचं काहीच कंप्लीट नसतं मंडळाचं. सुनील कारमध्ये येते, त्याची फॅमिली पण आहे. आम्ही सगळे टेम्पोमध्ये जाणार आहोत. जायच्या वेळी असं मजा मस्ती असते. नाश्ता वगैरेचा ब्रेक घेऊ आणि निघता निघता 6:45 झाले. ठीक आहे, चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. तर फायनली मित्रांनो आपला प्रवास सुरू होतो आहे. तर बाकी सगळ्यांनी धोका दिलेला आहे. कारमध्ये गेलेत आणि मागे काके एकटाच बसलाय बघा. आपल्याला माहीत नव्हतं, नाही तर अजून आपले कार्यकर्ता घेतले असते. तर चला आता फायनली सुरुवात करूया आजच्या प्रवासाची. गणपती बाप्पा मोरया. सव्वाट झालेले आहेत आणि आपण पोचलेलो आहोत पनवेल नाही सॉरी कळंबोलीला. पनवेल आता राईड घ्यायचं आहे इथून. टेम्पोला ॲक्च्युली खूप सारे डायव्हर्जन्स होते नवी मुंबईला आयकियाच्या इथून. तर त्यामुळे थोडं लेट झालं यायला आणि अर्णवी झोपली. तिला झोप येत होती, मगापासून पेंगत होती. तिला बोललं त्याच्यापेक्षा झोपून घे. तर आता आपण अजून 1-1.25 तास लागेल आपल्याला पेनला पोचायला.
बघा कसलं घाणेरडं ॲक्सिडेंट झालं आहे डंपरचं. हे लोक तसे पण कधी कधी ओव्हर स्पीड असतात. वाचलाय ड्रायव्हर, वाचलाय नशीब. आणि आता 9 वाजलेत, आपण पोहोचू थोड्या वेळातच. आता आय थिंक 20-25 मिनटामध्ये पोहोचू आपण. तर आता आपण हमरापूरचा राईड घेतोय. पेनला सरळ रस्ता जातो आहे फ्लायओव्हरवरून, आणि हा जो राईड आहे हा जातो हमरापूरला, जिथून आपण दरवर्षी मूर्ती घेतो. माझा गेल्या वर्षीचा पण व्हिडिओ आहे इथला. इथून जाऊया. आणि मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, पेन आहे ना, पेन हे गणपतीचं माहेरघर आहे. इकडे सर्वात जास्त कारखाने आहेत गणपतींच्या मूर्त्यांचे. हे बघा, तुम्हाला इथे खूप मोठे मोठे असे कारखाने बघायला मिळतील. जागोजागी कारखाने आहेत, घरोघरी गणपती बनतात इथे. आपण ह्यावेळी संचित आर्ट्सकडून मूर्ती बुक केले. मी आलो नव्हतो त्याच्यामुळे मला एक्झॅक्टली माहीत नाही, आणि जे आलेले ते कोणच नाही आहेत. बघा किती सुंदर सुंदर मूर्त्या बघायला मिळत आहेत. सो तू देखो, सब जगह पे गणपती दिखेगा. असे लाईनीने कारखाने आहेत तिथे. देवीच्या मूर्त्या पण रेडी झालेल्या आहेत. तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे, होलसेलमध्ये मूर्त्या न्यायच्यात ना, मुंबई पुण्याला कुठेही विकायला, तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता यांच्याकडून. कच्च्या मूर्त्याही खूप स्वस्त दरात मिळतात. एवढ्या मूर्त्या इथून जातात आणि रस्त्यांची अवस्था बघा काय विकट आहे ती. खड्डे आहेत. आता काय नाही, पण आता बाप्पांना घेऊन जाताना खूप सांभाळून घेऊन जायला लागेल. म्हणजे जिकडे आपण 1.5-2 तासात इथपर्यंत पोचलो, तेच आपल्याला 3-3.5 तास लागणार आहेत. आणि इथे समोर रेल्वे क्रॉसिंग आहे, ती ओलांडून पुढे जायचं आपल्याला जिते गावाकडे. गाडी ही रेल्वे क्रॉसिंग आहे, आणि ह्याच्या पुढे गाव आहेत सगळी, हमरापूर, बाकी जिते, अशी भरपूर गाव आहेत. मालगाडी क्रॉस झाल्यानंतर आपण क्रॉस करू शकतो. हे बघा, इथे पण सुंदर अशा देवींच्या मूर्ती बनवलेल्या आहेत, आणि इथे भरपूर आर्टिस्ट आहेत. घरोघरी भरपूर असे कारखाने आहेत. तर आता आपण प्रॉपर हमरापूर गावामध्ये आलेलो आहोत, आणि इथे समोर जे बल्लाळ आर्ट्स दिसतंय ना, यांच्याकडे पण सुंदर आणि सुबक अशा मूर्ती असतात गणपतीच्या. आपल्याला जिथे गावाकडे जायचं आहे, आणि आपण फायनली पोचलेलो आहोत आपल्या मूर्तीच्या जवळ. लांबून एक तुम्हाला व्ह्यू दाखवता बघा. यावेळी लालबागचा राजा आपण घेतलेला आहे, आणि हे आहे संचित कला केंद्र. आणि फायनली आपण पोचलेलो आहोत. 9:30 झालेत एक्झॅक्टली. टेम्पो पार्क केला व्यवस्थित, आणि आता आपण दर्शन घेऊया मूर्तीचं समोरून. आय नो. त्याच्या पहिली तुम्हाला एक गोंडस अशी मूर्ती दाखवतो. समोर बारकीशी मूर्ती आहे. हे अजून नेल्या नाही आहेत, अजून येतील लोक. आणि फायनली आपली मूर्ती. वाव, छान वाटते समोरून. काय काके, मग कसं वाटतंय? मराठी बोलायला शिकला की नाही तू? तो आमचा माणूस मराठी बोलतो, एकदम शुद्ध मराठी बोलतो.
वो कैमरे में आ ही नहीं रहा है, वो कैमरा उसकी तरफ घुमाएगा ना, वो ऐसा घूम जाता है. आवडली ना मूर्ती. छान आहे, छान आहे. आता आपले बाप्पा विराजमान होणार आहेत टेम्पोमध्ये. वरती फक्त आडवी करायला लागेल ना. कसरत आहे आपली तिकडे, कसरत आहे आपली तिकडे. आता आपले बाप्पा विराजमान झाले टेम्पोत. बाहेर काढताना आमची कसरत होणार आहे तिकडे. टेक्निक देखा. हां हां पुढे घ्यायचं लागेल. पाठणीवर असं घ्या, हात दोघांना हात लावायला सांगा आणि अंगावर पाडा आणि दोन उचलून आरामात. सुंदर आहे मूर्ती, खूप सुंदर आहे. तर आपण जिथून मूर्ती घेतली ती मूर्ती खूप सुंदर आहे, सुबक आहे. आणि संचित कला केंद्र, आपण मालकांशी बोलूया. दादा यांनीच मूर्ती घडवले. नमस्कार, आपलं नाव सांगा दादा. वासुदेव काळू पाटील. वासुदेव पाटील. अच्छा, आपल्याकडे तुम्ही होलसेल वगैरे मध्ये पण देता का मूर्त्या? हो देतो. किती? कलर करून देतो आम्ही. कलर करूनच देता कच्च्या आम्ही मॅक्सिमम? आणतो आणि पेंटिंग करून देतो. अच्छा. हां. आणि कुणाला होलसेलमध्ये नेऊन विकायच्या असतील तर कच्च्या मूर्त्या हो, कशा कच्च्या पण मूर्ती सप्लाय? आम्ही बनवत नाही तर म्हणून. जे कच्च्या मूर्ती बनवतात ना ते पेंटिंग करत नाही, हां बरोबर. आणि जे पेंटिंग करतात ते कच्च्या मूर्ती नाही बनवत. आणि आपली रेंज कशी चालू होते? आपली रेंज 600 पासून. 1 फुटीचं 600, हां. 1.5 फुटीचं 1500, 2 फुटीचं 2000. आणि सगळ्यात हाईटची मूर्ती किती असते? ते प्रत्येकावर अवलंबून आहे. असं म्हणजे 5 फूट समजा 20,000, काय समजा 6 फूट असला तर 25,000 असं त्यावर. इथे आल्यावर कमी होतील ना? कमी नाही, आम्ही एकदम reasonable rate मध्ये. वायफल नाही हां, 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 हां. असं लबाडीबाडी नाही आम्हाला आवडत. हां. नाही आम्ही म्हणजे नाही, पण प्रत्येकाची- कुणाला अशी ती ज्वेलरी हवी असेल, डायमंड हवे त्याचे असेल, जास्त. त्याचे मग वाढतील. हां, माझं ते 2,000ला तुम्ही मूर्त घेतली हां. तर तुम्हाला पूर्ण ज्वेलरी पाहिजे असले तर 1,200 रुपये पडतील. ते एक्स्ट्रा होतील. हां, नाही जर धोतर पाहिजे असलं तर धोतराचं 1,000 ठीक आहे, ठीक असं आहे. आहे. फेटा पाहिजे असलं तर फेटाचं 500 600 असं. ते हां, तसे वाढत असं जातील. प्रत्येक म्हणजे जसं तुम्ही काय काय सांगशील त्याच्यावर अवलंबून आहे तुमच्यावर. चालेल, धन्यवाद. छान मूर्ती आहे, छान मूर्ती बनवलं. आणि यांचा नंबर मी देतो स्क्रीनवर. तर चला, आपले शास्त्रीनगरचे मंडळ कार्यकर्ते ज्येष्ठ आता सगळ्यात महत्त्वाचं काम. हो नक्की नक्की. तर चला मित्रांनो, आता आपण निघतोय परत भांडूपकडे. आणि मागे काके देते रहना कि स्लो फास्ट भगा रहे कैसे क्या वो सब गाइड करते हैं। हाँ, मेरे को आवाज़ है ना, मैं आराम से चलाऊंगा. पीछे जा रहा है या साइड ऐसा टिल्ट हो रहा है ये अपना। मागे काके आणि ते बसलेले आहेत. अजून एक मूर्ती चालले. तर आता आपण पोहोचलेलो आहोत कर्नाळा अभयारण्याच्या इथे. आणि इथे आता ब्रेकफास्ट हॉल्ट झाला आहे. सकाळपासून कोणीच काही खाल्लं नव्हतं. आपला टेम्पो तिथे उभा आहे. आणि इथे आलेला आहे वडापाव आपला. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत नाश्ता वगैरे करून. चहा, नाश्ता, कांदा भजी हे बघा, हे आमचे स्पॉन्सर होते आजचे. मंडळ खर्च करत नाही, असे एक ना एक स्पॉन्सर शोधतो आम्ही दरवर्षी. आणि कर्नाळ्याच्या इथलं वातावरण कसलं भन्नाट झालं आहे बघा. एक नंबर वाटते. मी जाणार आहे आता कोकणात परत. तर कोकणातले पण ब्लॉग येतील आपले. आणि आता आपण निघतो इथून बाप्पांना घेऊन परत. आपला ब्रेकफास्ट हॉल्ट होता. आणि रस्ते म्हणजे स्पीड ब्रेकर एवढे मोठे मोठे आहेत ना, त्याच्यावरून मूर्ती आणायची म्हणजे खूप मोठा टास्क आहे. देखिए अपने पास कुछ ऐसा तर
तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत परत भांडूपला. वेळ झालेली आहे 1:45. समोर बेंज वगैरेची तयारी झालेली आहे मस्तपैकी. आणि यावेळी लेट झालं आपल्याला. दरवर्षी आपण 12:30-1 वाजेपर्यंत येतो. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मूर्ती आता उचलून इथे गाडीवर बसवणं खूप मोठा टास्क होणार आहे आमच्यासाठी. कारण सिंहासनाची हाईट ही जे टेम्पोची लेवल आहे त्याच्यावरती गेलेली आहे थोडी 2 इंच. हे चॅनल का नाम बता. चॅनल याचं पण चॅनल सबस्क्राईब करा. काय ना द ओपी गेमर. लहान लहान पोरं आता गेमिंगचे फॅन झालेले आहेत. हाँ डाल देते ना. एक काम करो, इसको थोड़ा पीछे ले लो. ऐसा करना पड़ेगा. पार्ट को बैठ गया. अरे पार्ट सेम साइज है, 4x4 का पार्ट है. इसको पार्ट को इधर लगा. ये और लोग भी हाथ लगाना पड़ेगा. हाथ मैं लगा नहीं वरती वरती हळू 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 येऊ द्या येऊ द्या. भाई ये पकड़ना. तर फायनली बाप्पांची मूर्ती आलेली आहे बाहेर. आणि आता ओपनमध्ये कसली भारी वाटते बघा. घ्या 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 घ्या. ते इथे इथे घ्या ना पहिली. हे घ्या एक लॅडसन घ्या. इथे घ्या. मूर्ती पकडा मूर्ती. चल रहा है
आपण कसा निकाल हे आमचे मॅनेजर आहेत इथले शासकीय गणेशोत्सव मंडळाचे मॅनेजर मिस्टर सुनील राऊत. हॅलो हाय 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 बरी सकाळी आलेले पण आपल्याला दिसलं नाही व्हिडिओमध्ये. मिस्टर इंडियाचे घड्याळ काढून आलाय. आमचा सगळ्यात मोठा टास्क हाच होता जो क्रॉस झालेला आहे आता. आणि हा नालायक धोका देऊन गेला आता आम्हाला. जो आरोपी आहे आणि खोटं खोटं सांगून मी तुला फोन केला मला सांगतो तुला पुण्याला जायचं. मंडळाचं नाव खराब करणारा माणूस आहे हा. गणपती बाप्पा
वक्रतुंड हातुंड वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सर्वकार्येषु सर्वदा कामनामध्ये ओम प्राणायामे विनियोगः ओम भू ओम भुवा ओम मा ओम जना ओम तपम सत्य ओम तत्सव. तर आता पूजा विधी झालेली आहे आणि स्थापना होते मंगलमूर्ती. हे डावीकडे वाकडा होतोय भाऊ, तुझ्याकडून हात लावा जरा. गणपती बाप्पा मोरया. आणि फायनली आपले लाडके बाप्पा विराजमान झालेले आहेत त्यांच्या स्थानावर. हो, हे मी माझं काम करतोय ना, काय व्हिडिओ बनवायचा. अरे थांब बघूया ना हे दोन सेंटर. पहिलं त्यांना बाजूला सरकू दे. राईट राईट. थांबा थांबा थांबा. तुझ्याकडनं जरा वर्कर म्हणजे मंजितकडे. बरोबर. जानव आतमध्ये राहिली आणि हे यज्ञोपवीत आतमध्ये. हा, आणि वस्त्र बाहेर. यज्ञोपवीत आतमध्ये, वस्त्र बाहेर. हा असं. आणि हे एकाच आधी घ्यायची बस. आनंद पूजन भवेव वाळी तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्या द्रोण तमेव सर्वं देवते. कायेन वाचा मनसेन्द्रिया वा बुद्ध्यात्मना प्रकृतिर्वा करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाते समर्पयामि. अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा की जय. कामामयं कामेश्वरो वै सवनो ददातु. कुबेराज वै सवनाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराजं वैराजं पारमेष्ठं राज्य महाराजमाध्यपत्यम्यं समुद्रपर्या ईशाद सार्वभौम सार्वायुष आन्तादा पराशास पृथिवे समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्रिय श्लोको विगितो मृत पर्वेष्टारो मत्स्यावसंग्रहे आविशेषश्च कामप्रिये विश्वे देवा सभासदेते. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. मंगल. तर आता सुंदर अशी स्थापना झाली, आरती झाली छान अशी. दरवर्षी आमचे नाना येतात. आता भरपूर लोक आपले मंडळातले बाहेर राहायला गेलेत, पण सगळेजण आवर्जून येतात गणपतीला. आणि जे विसर्जन असतं ते अजून धमाकेदार असतं. या वर्षीचं डेकोरेशन किंवा मूर्ती खूप सुंदर आहे. सगळ्यांना मूर्ती आवडली. मूर्तीची फिनिशिंग वगैरे खूप छान आहे. मूर्तीचे डोळे पण तेवढेच सुंदर आहेत. तर तुम्ही इथले असाल म्हणजे शास्त्रीनगरचे आणि आता कुठे लांब असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी पण होता. आणि तुम्ही माझे सबस्क्रायबर असाल तर तुम्हालाही कसं वाटलं हे सगळं, मूर्ती कशी वाटली आमची नक्की कमेंटमध्ये कळवा.
सगळे जुने मित्र भेटले की कशी मजा असते ते बघा. नाही मग दोघं कन्फर्म ना, शरद आणि सुनील भाऊ रात्री झोपायला. हा ना? तर चला मित्रांनो, आता मी घेतो तुमचा निरोप. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आमच्या गणेशांची लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती आवडली असेल, आमच्या मंडळांच्या कार्यकर्त्यांची मजा आवडली असेल. विसर्जन पण धूमधाम होणार आहे, तर नक्की तो पण व्हिडिओ बघा. आणि आपले कोकणातले ब्लॉग्स तर येणारच आहेत. तर आता मी घेतो तुमचा निरोप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आता घेतो मी तुमचा निरोप. आशा करतो तुम्हाला जे आमच्या गणपती बाप्पांचं आगमन झालं हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही मूर्ती पण तुम्हाला आवडली असेल. खरंच खूप सुंदर मूर्ती आहे वर्षाची आणि खूप धमाल होती. हां, येताना कार्यकर्ते एवढे नाचत नाहीत, पण विसर्जनाच्या वेळी फुल धमाल असते. तर विसर्जनाचा व्हिडिओ पण नक्की बघा. आपले कोकणातले पण ब्लॉग्स येणार आहेत. तर आता मी घेतो तुमचा निरोप. आणि जर तुम्ही शास्त्रीनगरचे असाल तर हा व्हिडिओ बघून नक्की कमेंट करा. आणि बाहेरचे असाल तर आमचा गणेशोत्सव किंवा आमचं गणपती आगमन, आमच्या गणपतीची मूर्ती किंवा ही सजावट कशी वाटली ही पण नक्की कमेंटमध्ये कळवा. तर मित्रांनो, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.